हॅलो स्टुडंट, आज आपण सुरुवात करत आहोत कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पार्ट 2. बरोबर. मी या टॉपिकवरती पार्ट फर्स्ट पण अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पार्ट फर्स्ट, त्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी, हे 4 टॉपिक. बरोबर. आणि एक छोटीशी डेफिनेशन, रेडियस वेक्टर, एवढा सिलेबस आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे. आता आपण ते जे कायनेमॅटिक्स आहे त्यात जो राहिलेला पार्ट होता अँग्युलर ऍक्सेलरेशन, तो पार्ट आपण आज कंप्लीट करू. तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला. बरोबर. पहिलं काय, यामध्ये कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये 3 कन्सेप्ट आपल्या ऑलरेडी झाल्यात, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी अँड रेडियस वेक्टर. मग आता त्यानंतर एक पार्ट राहिला यामध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन. बेसिकली तुमच्या बुकमध्ये एकच प्रकारचे अँग्युलर ऍक्सेलरेशन एक्सप्लेन केलेलं आहे, पण आपण इथं 4ही प्रकारचे ऍक्सेलरेशन एक्सप्लेन करू. बुकमध्ये पण ते टप्प्याटप्प्याने दिलेले आहेत, आपण एकदाच एक्सप्लेन करू. बरोबर. तर त्याचे जे ऍक्सेलरेशन आहे त्याचे टोटल 4 डिफरंट टाइप्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन, किंवा याचं नाव काय, रेडियल ऍक्सेलरेशन. दुसरा आहे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. बरोबर. तिसरा आहे नेट ऍक्सेलरेशन आणि चौथा आहे मेन इम्पॉर्टंट आपला अँग्युलर ऍक्सेलरेशन. सेंट्रिपेटल और रेडियल, टँजेन्शियल, नेट अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. तर मग सुरुवात करूयात पहिल्या टॉपिकला. पहिला टॉपिक काय यामध्ये, सेंट्रिपेटल और रेडियल ऍक्सेलरेशन. सेंट्रिपेटल और रेडियल ऍक्सेलरेशन याची डेफिनेशन काय येईल मित्रांनो, when particle is in circular motion, the acceleration directed towards the center of circle. जे ऍक्सेलरेशन तुमचं सेंटर ऑफ सर्कल कडे डायरेक्ट असतं त्या ऍक्सेलरेशनला म्हणतात सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. याची डेफिनेशन आपण सेंट्रीफ्युगल फोर्सचा जो टॉपिक आहे त्यामध्ये पण परत बघणार आहोत. तुम्ही फक्त काय लक्षात ठेवा, the acceleration which is directed towards center of circle when particle is in circular motion. एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर सर्कलच्या सेंटर कडे, हे बघा इथे पार्टिकल आहे, इकडे दाखवली डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर. इथे जर असेल तर इकडे टुवर्ड्स दी सेंटर. असं पार्टिकल कुठेही असला, सपोज पार्टिकल इथे, तर ऍक्सेलरेशन डायरेक्शन कुठे असेल, टुवर्ड्स सेंटर. बरोबर. ऍक्सेलरेशन असेल टुवर्ड्स दी सेंटर. त्या ऍक्सेलरेशनला कोणतं ऍक्सेलरेशन म्हणतात, सेंट्रिपेटल और रेडियल ऍक्सेलरेशन. बरोबर. मग आता याचे 2 सिम्बॉल आहेत. 2 सिम्बॉल कुठले आहेत, एक आहे ए सफिक्स स्मॉल सीपी, एसीपी सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन, किंवा ए सफिक्स स्मॉल आर रेडियल ऍक्सेलरेशन, असे त्याचे 2 काय आहेत, सिम्बॉल आहे. आता याचा रोल काय, बेसिक सगळ्यात इम्पॉर्टंट याचा रोल. तर तुम्हाला माहिती आहे पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असताना त्याच्याकडे 2 प्रकारच्या व्हेलॉसिटी असतात. एक असते लिनियर व्हेलॉसिटी आणि एक असते अँग्युलर व्हेलॉसिटी. आपण इथं अँग्युलर व्हेलॉसिटीचा विचार करत नाही आहोत, आपण त्याची लिनियर व्हेलॉसिटी, ती काय असते, परपेंडिक्युलर टू दी रेडियस वेक्टर. बरोबर. कुठेही पार्टिकलच्या पोझिशनला काढलं तर ती काय असते, लिनियर व्हेलॉसिटी ऑलवेज परपेंडिक्युलर टू दी रेडियस वेक्टर. मग आपण ती जी लिनियर व्हेलॉसिटी ती काय असते, डायरेक्शन काय असते, परपेंडिक्युलर टू दी रेडियस वेक्टर, आणि त्याची मॅग्निट्यूड सेम असू शकते किंवा डिफरंट असू शकते. मॅग्निट्यूड जर सेम असेल तर ती असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि मॅग्निट्यूड डिफरंट असेल तर ती असेल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये युसीएम आणि नॉन युसीएम कव्हर करणार आहोत, त्यावेळेस बघू. तर मग बघा, आता ही जी व्हेलॉसिटी व्ही बार आणि व्ही बार प्रत्येक पोझिशनला, सपोज ही पोझिशन नंबर 1 म्हणू, याला म्हणू पोझिशन नंबर 2, ही असेल आपली पोझिशन नंबर 3, आणि लास्ट असेल आपली पोझिशन नंबर 4. प्रत्येक पोझिशनला तुम्ही पाहताय व्हेलॉसिटीची डायरेक्शन वेगळी. इथे अशी वरती जाताना, बरोबर, इथे इकडे लेफ्ट साइडला जाताना, इथे डाऊनवर्ड, आणि इथे राईट साइडला जाताना. मग आता तुम्ही बघताय की प्रत्येक वेळेस पार्टिकलची जी व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे त्याची काय चेंज झालेली आहे, डायरेक्शन चेंज झालेली. त्याची काय चेंज झालेली आहे, डायरेक्शन. मग व्हेलॉसिटी व्हेक्टरची डायरेक्शन चेंज करण्यासाठी ऍक्सेलरेशन लागेल. बरोबर. व्हेलॉसिटीला चेंज करण्यासाठी काय लागतंय आपल्याला, ऍक्सेलरेशन लागतंय. मग इथं व्हेलॉसिटी वेक्टरची काय चेंज होते,
डायरेक्शन. मग जर व्हेलॉसिटी वेक्टरची डायरेक्शन चेंज होत असेल तर तिथे कुठलं तरी ऍक्सलरेशन ऍक्ट होत असेल. मग ते जे ऍक्सलरेशन आहे त्याला काय म्हणतात, सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन, ACP. बरोबर, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. मग याचा रोल काय सेंट्रीपेटल ऍक्सलरेशनचा, टू चेंज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. सेंट्रीपेटल ऍक्सलरेशनचा रोल काय, टू चेंज डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. बरोबर, त्याचं एकमेव काम आहे डायरेक्शन चेंज करायचं, कोणाची, व्हेलॉसिटीची. समजलंय सर्वांना. त्यानंतर नेक्स्ट त्याची डायरेक्शन. आता याबद्दल काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. काय आहे, डायरेक्टेड ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. कुठे डायरेक्ट असतं, टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस. सेंटरकडे डायरेक्ट असतं आणि काय असतं, अलॉंग द रेडियस. रेडियसच्या अलॉंग असतं सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन. ते जे AC किंवा ACP त्याची जी व्हॅल्यू आहे ती असते v²/r किंवा r⍵² किंवा v⍵. ते आपण 11th ला या व्हॅल्यू त्याच्या फाइंड आउट केलेलं आहे. कसं काढलंय ते, v²/r, r⍵² किंवा v⍵. ठीक आहे, तर मग व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे नोट करू शकता. जाऊ आपण नेक्स्ट स्लाइडकडे. नेक्स्ट सेकंड टाइप ऍक्सलरेशनचा तो आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन. सेकंड जे ऍक्सलरेशन आहे आपल्याकडे ते कुठलं आहे, टँजेन्शियल ऍक्सलरेशन. ते कशाने दाखवतात, A∠t. कशाने डिनोट करतात, A∠t. बरोबर, A∠t ने ते काय करतात, डिनोट करतात. आता या टँजेन्शियल ऍक्सलरेशनचं काय म्हणणं आहे बघा. जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल तेव्हा त्याच्याकडे लिनियर व्हेलॉसिटी असेल v. बरोबर, सपोज इथं समजा v1 आहे, इथं जी लिनियर व्हेलॉसिटी ती v2 आहे, इथं जी लिनियर व्हेलॉसिटी ती v3 आहे आणि इथं जी लिनियर व्हेलॉसिटी ती v4 आहे. मग इथं काय होतं, इथं व्हेलॉसिटी चेंज होते. बरोबर, व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. पण व्हेलॉसिटी चेंज होत असताना इथे बघा v1 वापरलंय, v2 वापरलंय, v3 वापरलंय, v4 वापरलंय आणि प्रिव्हियस ह्याच्यामध्ये बघा आपण सगळीकडे v वापरलेलं आहे. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज झाली, पण व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज झालंय का प्रिव्हियस ह्याच्यामध्ये, नाही. व्हेलॉसिटीची काय चेंज झाली, फक्त डायरेक्शन. टँजेन्शियल मध्ये काय चेंज होतंय व्हेलॉसिटीचं, टँजेन्शियल मध्ये चेंज होतंय व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड. मग असं ऍक्सलरेशन की ते काय चेंज करण्यासाठी वापरतंय, स्पीड ऑफ पार्टिकल. बरोबर, व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडला आपण काय म्हणतो, स्पीड म्हणतो. बरोबर, व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडला आपण काय म्हणतो, स्पीड. मग पार्टिकलचा इथे काय चेंज होतोय, मॅग्निट्यूड चेंज होतोय ऑफ व्हेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ पार्टिकल. बरोबर, मग हे जे मॅग्निट्यूड चेंज होतंय, हे मॅग्निट्यूड चेंज करत असताना जे ऍक्सलरेशन काम करतं त्या ऍक्सलरेशनला म्हणतात टँजेन्शियल ऍक्सलरेशन. त्या ऍक्सलरेशनला कोणतं ऍक्सलरेशन म्हणतात, टँजेन्शियल ऍक्सलरेशन. बरोबर, आणि याची जी डायरेक्शन आहे ती दोन प्रकारे दाखवली जाते. टँजेन्शियलच्या ऍक्सलरेशनची डायरेक्शन दोन प्रकारे दाखवली जाते. जर तुमचा व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर टँजेन्शियल ऍक्सलरेशन आणि व्हेलॉसिटी सेम डायरेक्शन मध्ये असतात. समजलंय, जर तुमची लिनियर व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली तर टँजेन्शियल ऍक्सलरेशन आणि व्हेलॉसिटी काय असतात, सेम डायरेक्शन मध्ये असतात. बरोबर, मग हे बघा इथे जर समजा तुमची इथे v इन्क्रीज होत असेल, v जर वाढत असेल तर ए पण काय असेल, सेम डायरेक्शनला असेल. बरोबर, व्हेलॉसिटी वाढते म्हणजे काय होतं, ऍक्सलरेशन इन्क्रीज होतं. मग ते ऍक्सलरेशन कोणाच्या डायरेक्शन मध्ये असतं, इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. बरोबर, ते ऍक्सलरेशन व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये असतं. आता नेक्स्ट काय बघा, इफ व्ही डिक्रीजेस, जर तुमचा स्पीड कमी होतोय, व्ही काय होतोय, डिक्रीज होतोय, तर ते जे ऍक्सलरेशन आहे त्याला निगेटिव्ह ऍक्सलरेशन म्हणतात किंवा रिटार्डेशन म्हणतात. त्यावेळेस ऍक्सलरेशन असेल अपोजिट डायरेक्शन. बरोबर, ऍक्सलरेशन कसं असेल, अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजे इथं तुमचं टँजेन्शियल ऍक्सलरेशन त्यावेळेस असेल.
कोणत्या डायरेक्शन मध्ये? ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. व्यवस्थित बघा हा पूर्ण जो टॉपिक आहे, व्यवस्थित बघा. काय आहे, जर व्ही इन्क्रीज झाला, व्हेलॉसिटी वाढली, तर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी सेम डायरेक्शनला असतात. बरोबर. आणि जर व्ही डिक्रीज झाला, व्हेलॉसिटी डिक्रीज जर झाली, तर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी अपोजिट डायरेक्शनला असतात. आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालेलं असेल ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी बद्दल. बरोबर. मग आता नेक्स्ट काय सांगितलं यामध्ये? इफ मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट देन ऍक्सेलरेशन, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इज 0. बरोबर. कारण काय याचा रोल? टू चेंज स्पीड ऑफ पार्टिकल, म्हणजेच काय? टू चेंज मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. व्हेलॉसिटीचा स्पीड चेंज करायचा पार्टिकलचा, म्हणजेच काय करायचंय? मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी त्याला चेंज करायची. पण जर व्ही कॉन्स्टंट असेल, तर व्ही कॉन्स्टंट असल्यामुळे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन किती भेटेल आपल्याला? 0. जेव्हा व्ही कॉन्स्टंट असेल तेव्हा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असेल 0. बरोबर. त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये लक्षात ठेवायची, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जरी 0 असलं, स्पीड जरी कॉन्स्टंट असला, तरी सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन कधीच 0 नसतं. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन जर नसेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज नाही होणार आणि तो पार्टिकल मग सरळच जाईल. कुठेही त्याला टर्न करायचा असेल तर त्याला व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज करून तो काय होईल? टर्न होईल. जर झाला नाही तर तो सरळ जाईल. मग सर्क्युलर मोशन मध्ये ऑलवेज सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन एक्झिस्ट असतं, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन असतं. आता दोघांच्या डायरेक्शन बघू. हा जो आहे, ही जी डायग्राम आहे, हे काय केलेलं आहे? सर्क्युलर मोशनचा एक छोटासा पार्ट कट केलेला आहे. तर त्यामध्ये जी व्हेलॉसिटी ती इकडे, सपोज व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. मग व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होते तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन सेम डायरेक्शनला असेल. मग टँजेन्शियल ऍक्सेलरेशनला पॅरलल ऍक्सेलरेशन पण म्हणतात. टँजेन्शियल ऍक्सेलरेशनला कुठलं ऍक्सेलरेशन म्हणतात? पॅरलल. ते व्हेलॉसिटीला एकतर पॅरलल असतं नाहीतर अँटी पॅरलल असतं. अँटी पॅरललचा अर्थ समजतोय? पॅरललच पण ऑपोजिटिंग डायरेक्शन. दोन वेक्टर अँटी पॅरलल कधी असतात? जेव्हा ते पॅरललच असतील आणि काय असतील ते अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील. मग हे पण काय? पॅरललच असेल ऍक्सेलरेशन, पण डायरेक्ट कसं असेल? ऑपोजिट. म्हणजे जर इकडे व्ही गेला आणि व्ही जर इन्क्रीज होतोय तर ऍक्सेलरेशन मागे असेल आणि ते काय होईल? जर व्ही इन्क्रीज होतोय तर ऍक्सेलरेशन पण काय होईल? इन्क्रीज होईल. आणि दोघं कसे असतील? पॅरलल, सेम डायरेक्शनला असतील. जर इकडे जाणारा व्ही डिक्रीज होतोय तर ऍक्सेलरेशन मागच्या साईडला असेल आणि त्यावेळेस ऍक्सेलरेशन काय होईल? अपोजिट डायरेक्टेड असेल. समजलंय सर्वांना? व्ही इन्क्रीज झाला तर ऍक्सेलरेशन सेम डायरेक्शन, व्ही डिक्रीज झाला तर ऍक्सेलरेशन अपोजिट डायरेक्शन. त्यानंतर नेक्स्ट तिसरा टाइप आहे आपला ऍक्सेलरेशनचा, नेट ऍक्सेलरेशन. थर्ड जो टाइप आहे तो कुठला आहे? नेट ऍक्सेलरेशन. आता नेटचा अर्थ माहिती आहे, सम असते. बरोबर. नेटचा अर्थ काय असतो आपल्याकडे? सम असते. मग आता नेट ऍक्सेलरेशन मध्ये दोन्हीही गोष्टी कन्सिडर केल्या जातात. दोन गोष्टी म्हणजे कुठल्या? सेंट्रिपेटल मध्ये आपण फक्त चेंज ऑफ डायरेक्शन घेत होतो आणि टँजेन्शियल मध्ये आपण फक्त चेंज ऑफ मॅग्निट्यूड घेत होतो. तुमचं जे नेट ऍक्सेलरेशन आहे त्यामध्ये दोघंही घेतले जातात, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग ए नेटचा फॉर्म्युला काय येतो? मॉड्युलस ऑफ dv बार अपॉन dt. मॉड ऑफ dv बार अपॉन dt. म्हणजे नेट ऍक्सेलरेशन आहे दोघांची वेक्टर सम आहे. कुणाची? सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. बरोबर आहे ना? आपण दोन वेक्टरचा रिझल्टंट कसा काढतो? दोघांची काय करतो? वेक्टर सम करतो. मग इथे पण आपण त्याची वेक्टर सम केलेली. नेट ऍक्सेलरेशन इज गिव्हन बाय टँजेन्शियल ऍक्सेलरेशन प्लस सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. बरोबर. त्यानंतर आता एका सर्कल मध्ये याच्या डायरेक्शन बघू कशा आहेत. आपण आता पाहिलं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन कसं असतं? तर ते अलोंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी असतं. मग समजा माझा व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही असेल. बरोबर. मग टँजेन्शियल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय असेल? सेम असेल. कधी सेम कधी ऑपोजिट तुम्हाला माहिती. पण ते काय असतं? परपेंडिक्युलर टू दी रेडियस. ऑलवेज रेडियसला काय असतं? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन परपेंडिक्युलर असतं. मग ही डायरेक्शन झाली टँजेन्शियल ऍक्सेलरेशन.
बरोबर. त्यानंतर दुसरं ऍक्सेलरेशन सेंट्रिपेटल, ते कुठं होतं, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ ते दाखवलं. 2 ऍक्सेलरेशन दाखवले. मग आता या दोघांचा रिझल्ट तुम्ही वेक्टर चॅप्टर मध्ये शिकलाय, दोघांचा रिझल्ट कुठे येईल, मध्ये. बरोबर. ते कोणतं ऍक्सेलरेशन असेल, ते असेल नेट ऍक्सेलरेशन. याची डेफिनेशन तुम्ही लिहू शकता, वेक्टर सम ऑफ टँजेन्शियल ऍक्सेलरेशन अँड सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. बरोबर. इथपर्यंत क्लिअर झालंय. हा, तर मग आता याचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला कुठून आला, ए नेट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ AC बार ACP स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आलेला आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर किंवा पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर वरून. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर काय होता, P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा. P आणि Q काय होते, 2 वेक्टर होते. मग P स्क्वेअर म्हणजे AT स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर म्हणजे ACP स्क्वेअर. थिटा माले लक्षात, AT स्क्वेअर प्लस ACP स्क्वेअर प्लस पुढे काय होतं 2PQ कॉस ऑफ थिटा. थिटा काय होता, या 2 वेक्टर मधला अँगल, आणि तो इथे किती आहे, 90 डिग्री. इथे किती सांगितलेलं आहे, 90. आणि आपल्याला माहिती आहे कॉस 90 ची व्हॅल्यू काय आहे, 0. कॉस 90 ची व्हॅल्यू काय आहे, 0. मग कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे ते पुढची टर्म आली का 2PQ कॉस थिटा वाली, नाही. मग इथे काय भेटलं, फक्त आपल्याला नेट ऍक्सेलरेशन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ACP स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. त्यानंतर हा फाय म्हणजे काय असतं, त्याची डायरेक्शन. हाच ट्रायंगल इथे मी साईडला काढलाय बघा, इकडे असतं, इकडे दाखवलंय टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, इकडे दाखवलंय सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन, आणि हे काय, नेट ऍक्सेलरेशन. बरोबर. मग इथे जो होणारा अँगल आहे त्याला मी सपोज फाय लेट केलं, त्या अँगलला काय म्हटलं, फाय. बरोबर. मग आता मला टॅन फाय काढायचा आहे. मग टॅन फाय काय, वेक्टरला आपण पॅरलल शिफ्ट करू शकतो. म्हणजे हा जो ACP चा वेक्टर आहे याला आपण इथून तर इथपर्यंत शिफ्ट करू शकतो. मग हा वेक्टर कोणाचा होईल, इथला जो वेक्टर आहे तो होईल ACP चा. मग या डायग्राम कडे जर पाहिलं आपण तर हा अँगल किती डिग्री होईल, 90 डिग्री. बरोबर. मग टॅन फाय जर फाइंड आउट केला तर तो काय असतो, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. मग याच्या ऑपोजिट साइड कोण आहे, ACP. मग काय येईल तो ACP अपॉन ऍडजसंट साइड कोण आहे, AT. मग काय भेटेल, ACP अपॉन AT. हे होतं आपलं नेट ऍक्सेलरेशन. त्यानंतर आपण एक थोडस रिकॉल करू, 3 टाइप जे पाहिलेत ते कसे कसे आहेत. बरोबर. पहिला होता ACP सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. त्याचा रोल काय होता, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंज. तो वेलॉसिटीची काय चेंज करायचा, डायरेक्शन. व्हॅल्यू कशी काढायची त्याचे, V स्क्वेअर अपॉन R किंवा R ओमेगा स्क्वेअर, किंवा अजून एक फॉर्म्युला याचा V ओमेगा. बरोबर. त्यानंतर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, त्यामध्ये काय, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी चेंज. वेलॉसिटीचं काय चेंज होतं टँजेन्शियल मध्ये, मॅग्निट्यूड. सेंट्रिपेटल मध्ये डायरेक्शन. मग हे बघा, डी ऑफ मॉड ऑफ E, मॉड मध्ये काय दाखवतो आपण, मॅग्निट्यूड दाखवतो, मॉड ऑफ E अपॉन DT. बरोबर. मग इथे काय चेंज झालं, डायरेक्शन. इथे मॅग्निट्यूड, इथे टोटल वेलॉसिटी चेंज. म्हणजे काय, मॅग्निट्यूड पण आणि डायरेक्शन पण. मग हे बघा, मॅग्निट्यूड साठी आपण आधी बाहेर मॉड टाकला आणि डायरेक्शन साठी मध्ये काय टाकतोय, ॲरो टाकतोय. बरोबर. dV बार अपॉन DT, मॉड्युलस ऑफ dV बार अपॉन DT. किंवा त्याचा एक दुसरा फॉर्म्युला पाहिला होता आपण, ACP स्क्वेअर AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. इन शॉर्ट AC किंवा ACP म्हणजे कोणतं, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन, अंडर रूट ऑफ सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचा स्क्वेअर प्लस टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचा स्क्वेअर. समजलंय. तुम्ही इथं फायच्या ऐवजी इथे एक दुसरा अँगल घेऊन पण हे रिलेशन फाइंड आउट करू शकता. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट लास्ट आहे आपला एंग्युलर ऍक्सेलरेशन, डिनोटेड बाय सिम्बॉल अल्फा. एंग्युलर ऍक्सेलरेशन कोणत्या सिम्बॉलने दाखवतात, अल्फा या सिम्बॉलने दाखवतात. मग आता बघा त्यामध्ये कसं आहे, 2 प्रकारचे ऍक्सेलरेशन असतील. बरोबर. ऍव्हरेज आणि इन्स्टंटेनियस. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण यांच्यामधला डिफरन्स पण समजून घेतलेला. ऍव्हरेज काय असतं आणि इन्स्टंटेनियस काय असतं. आज आपण थोडेसे न्यूमेरिकल पण सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला ते पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर इथे बघा काय, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. बेसिक डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहे. लिनियर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय होती, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर ऍक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथला फक्त एक शब्द बदलवायचा,
रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर ऍक्सलरेशनच्या ऐवजी लिनियर वेलॉसिटीच्या ऐवजी काय टाकायचं, अँग्युलर वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इट्स कॉल्ड एन अँग्युलर ऍक्सलरेशन डिनोटेड बाय सिम्बॉल अल्फा. दोन प्रकारचे काढले जातात. एक काढलं जातं ॲव्हरेज, ते काय असतं ω2 - ω1 आपण T2 - T1. म्हणजे समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये, बरोबर, आणि ω2 आणि ω1 काय आहे, अँग्युलर वेलॉसिटी इन ऑफ पार्टिकल ॲट इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. ω2 फायनल, ω1 इनिशियल. तसं टाइम T2 फायनल, टाइम T1 इनिशियल. बेसिकली तो फॉर्म्युला काय भेटेल, डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी, कुणाचा, ॲव्हरेजचा. त्यानंतर दुसरा टाईप आहे त्याचा अँग्युलर ॲक्सेलरेशनचा, इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलरेशन. इन्स्टंटेनियसचा अर्थ काय होतं, ॲट दॅट इन्स्टन्स, म्हणजे छोट्याशा टाइम इंटरवलला किंवा त्या टाइमला तुमची एक मोशन 0 to 10 झालेली असेल तर तुम्हाला काढायला लावलं ॲक्सेलरेशन 0 to 5, तर ते ॲव्हरेज असेल. 5 to 10 ते ॲव्हरेज असेल. पण तुम्हाला ॲट 5 सेकंद काढायला लावलं, ॲट 3 सेकंद काढायला लावलं, ॲट 2 सेकंद काढायला लावलं, तर ते काय असेल, इन्स्टंटेनियस असेल. ॲट दॅट टाइम, ॲट दॅट इन्स्टंट, त्यावेळेस. याचं SI युनिट काय, याचं रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. कसं, ओमेगाचं SI युनिट होतं आपल्याकडे, ओमेगाचं SI युनिट काय होतं, ओमेगाचं SI युनिट होतं रॅडियन पर सेकंद, डिवाइड बाय याला काय टाइम आहे, बरोबर. मग रॅडियन पर सेकंद अपॉन सेकंद म्हणजेच काय, रॅडियन पर सेकंद स्क्वेअर, बरोबर. याचं युनिट काय भेटेल आपल्याला, रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. डायमेन्शन, रॅडियनला तर डायमेन्शन नाही आहेत, मग राहिलेले डायमेन्शन कुठले आहेत, पर सेकंद स्क्वेअर. खालच्या साईडला, वरती गेल्यावर काय होईल, मायनस L लेंथ 0, मास 0, आणि टाइम काय भेटेल, T⁻². पर सेकंद स्क्वेअर चे डायमेन्शन असतील T⁻². हा, तर मग आपण म्हटलं होतं की ते आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. त्यामधलं पहिलं न्यूमेरिकल आहे, इफ ओमेगा, आपल्याला कशाची व्हॅल्यू दिलेली, ओमेगाची व्हॅल्यू काय सांगितलेली, T²+1, बरोबर. ओमेगा काय सांगितलंय, T²+1. फाइंड अल्फा इन 0 to 2 सेकंद. 0 to 2 सेकंद म्हणजे ते कोणतं आहे, अल्फा ॲव्हरेज, बरोबर. 0 to 2 सेकंद ते कोणतं आहे, ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि दुसरं काय सांगितलंय, फाइंड अल्फा ॲट 2 सेकंद. अल्फा ॲट 2 सेकंद म्हणजे ॲट पर्टिक्युलर टाइम ते कोणतं ॲक्सेलरेशन काढायचं आपल्याला, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. ते कोणतं ॲक्सेलरेशन काढायचं, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. मग आता बघा, पहिल्यांदा आपण ॲव्हरेज काढू. ॲव्हरेजसाठी आपला काय फॉर्म्युला आहे, डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी. आता हा डेल्टा ओमेगा कसा काय, तर तो काय, ω2 - ω1. ω2 कधी निघेल, जेव्हा टी ची व्हॅल्यू काय असेल, 2 सेकंद असेल, बरोबर. पुढची फायनल व्हॅल्यू, टाइमची फायनल व्हॅल्यू 2 सेकंद. मग किती निघेल, टीचा स्क्वेअर आहे, 2² + 1 म्हणजे किती येईल, ती 4+1 5, बरोबर. त्यानंतर ω2 - ω1 म्हटलंच तर इथे लिहितो मी, ω2 - ω1 अपॉन डेल्टा टी म्हणजेच काय, T2 - T1. T2 - T1. ω2 फायनल केव्हा कधी काढला, ω2 कधी काढला, जेव्हा आपण टी ची व्हॅल्यू किती पुट केली, 2. टी ची व्हॅल्यू जेव्हा आपण 2 पुट केली तेव्हा काढला. मग काय भेटेल, T² म्हणजे 2² + 1, मग 4+1 5 मायनस ω1. ω1 ची व्हॅल्यू किती येईल, जेव्हा टी ची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. टी ची व्हॅल्यू जर इथे 0 पुट केली, 0² + 1 म्हणजे 5, 0² + 1 म्हणजे किती भेटेल, 1. 5 - 1 अपॉन T2 - T1. टाइम 2 काय, 2 सेकंद, आणि 1 काय, 0. 2 - 0 किती येईल, 2. मग हे काय येईल, 5 - 1 4 अपॉन 2 म्हणजेच किती, 2. आणि युनिट काय येईल, रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. दुसऱ्यांनी काय फाइंड आउट करायला लावलं, अल्फा ॲट 2 सेकंद म्हणजेच काय, अल्फा इन्स्टंटेनियस. मग अल्फा इन्स्टंटेनियस कसा काढला जातो, dω/dt, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी
विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग टी ओमेगा बाय dt. इंटरफेस थोडासा नवीन आहे त्यामुळे सुरुवातीला प्रॉब्लेम होतील, हळूहळू आपलं हे क्लिअर होऊन जाईल. बरोबर. डी ओमेगा बाय dt. मग याला डिफरन्शिएट करायचं, मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं, कुणाला जर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, आपण त्यावरती व्हिडिओ बनवू. ज्यांना 11th आणि 12th मॅथ नाहीये त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. तरी पण आपण ते फिजिक्समध्ये घेतलेले आहेत, जरी नाही क्लिअर झालं तर आपण ते त्यावेळेस क्लिअर करून घेऊ. तुम्ही कमेंट करा, मी त्यावरती व्हिडिओ बनवेल. डी ओमेगा बाय dt. डी ओमेगा बाय dt म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला टी स्क्वेअर प्लस 1, तर टी स्क्वेअरचा काय डेरिव्हेटिव्ह भेटेल 2t आणि प्लस 1 चा काय भेटेल 0. मग याचं फायनल एक्सप्रेशन किती भेटेल 2t. आणि आपल्याला अल्फा इन्स्टंटेनियस कुठे काढायचा होता ऍट 2 सेकंड. मग 2 इंटू टी ची व्हॅल्यू किती पुट करणार 2. मग आपला आन्सर येईल 4. मग दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन भेटले आपल्याला, एक इन्स्टंटेनियस भेटलं आणि एक ऍव्हरेज भेटलं. जे ऍव्हरेज ऍक्सेलरेशन काढलं आपण ते किती आलं 2 आणि जे इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन काढलं ते किती आलं 4. ठीक आहे. मग व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट, इफ v is equal to 4t, r is equal to 6 meter, then find AC, AT and NA. तीन प्रकारचे ऍक्सेलरेशन आपल्याला फाइंड आउट करायला लावले. आपल्याला व्हेलॉसिटी दिलेली v किती दिलेला आहे 4t, व्हेलॉसिटी किती दिलेली 4t आणि रेडियस किती दिलेली 6 सेंटीमीटर आणि तीन ऍक्सेलरेशन, एक AT काढायला लावलं, सॉरी AC, एक AT आणि एक ए नेट. बरोबर. AC, AT आणि ए नेट. तर मग बघा आपण कसं फाइंड आउट करणार. v इज इक्वल टू किती आहे 4t आहे आणि r इज इक्वल टू किती 6. मग पहिल्यांदा सपोज आपण काढू AC, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. पहिल्यांदा आपण फाइंड आउट करू सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याकडे इन टर्म्स ऑफ v अँड r. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला होता v स्क्वेअर अपॉन r. मग फॉर्म्युला इथे पुट करू आपण v स्क्वेअर अपॉन r. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू पुट करू v स्क्वेअर अपॉन r 4t. मग 4t चा स्क्वेअर किती होईल 4 चा स्क्वेअर 16 इंटू t चा स्क्वेअर, पण t पण दिलेला आहे 2 सेकंद. मग 2 चा स्क्वेअर किती 4 अपॉन 16 इंटू 4 अपॉन r ची व्हॅल्यू किती 6. बरोबर. 2 ने जर कट केलं तर आपल्याला काय भेटेल 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6. मग हे 16 इंटू 2 आपल्याला फायनल आन्सर भेटेल 32 अपॉन फायनल आन्सर भेटेल आपल्याला 32 अपॉन 3. समजलंय. हे असेल तुमचं सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन 32 अपॉन 3. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन AT. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन AT. आता ते कसं फाइंड आउट करणार आपण बघा. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काढण्यासाठी आपल्याकडे काय फॉर्म्युला होता d बाय dt ऑफ मॅग्निट्यूड ऑफ v. d बाय dt ऑफ मॅग्निट्यूड ऑफ v. बरोबर. मग v चं मॅग्निट्यूड v किती 4t आहे. मग 4 इंटू t ची व्हॅल्यू किती आहे 2 सेकंद. मग v चं मॅग्निट्यूड किती भेटेल सॉरी d बाय dt ऑफ मॅग्निट्यूड. मग 4t चा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर तो किती भेटेल 4. मग आपलं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन किती भेटेल 4 आणि आपण सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन काढलेलं आहे. बरोबर. ते किती आहे 32 अपॉन 3. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे आणि टँजेन्शियल आपलं किती आलंय 4. इथे लिहितोय मी ते. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन 32 अपॉन
3. बरोबर, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन भेटलेलं आहे आपल्याला 32/3. मग टँजेन्शियल भेटलंय, सेंट्रिपेटल भेटलंय, तर मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना. फॉर्म्युला काय आपल्याकडे, net इज इक्वल टू अंडर रूट ऑफ AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. याच्यामध्ये तुम्ही ही व्हॅल्यू 4 आणि ही 32/3 ही व्हॅल्यू पुट करून स्क्वेअर करून तुम्ही नेट ऍक्सेलरेशन फाइंड आउट करू शकता. तर ते मी इथे फाइंड आउट करत नाही, ते तुम्ही तुमच्या वेने फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. ओमेगा इज इक्वल टू 4t, r is equal to 4 meter, then find acceleration AC, AT and ANet. आपण आता जसं सोडवलाय तसा t is equal to किती सांगितलेलं आहे, 3 सेकंड. टाइम किती सांगितलाय, 3 सेकंद. इथे फक्त v दिलेला होता आणि इथे काय दिलेलं आहे, ओमेगा. तर तुम्ही ओमेगा वरून v फाइंड आउट करू शकता. v इज इक्वल टू r ओमेगा आहे ना. v इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे, r ओमेगा. त्यावरून तुम्ही v फाइंड आउट करू शकता. पुढचा प्रॉब्लेम सिमिलर असेल. r ची व्हॅल्यू किती आहे, 4 इंटू ओमेगा किती, 4t. बरोबर, मग तुम्हाला v काय भेटेल, 4t चा स्क्वेअर. बरोबर, आणि v भेटल्यावर AC तुम्हाला माहिती आहे, v स्क्वेअर अपॉन r. AT तुम्हाला माहिती आहे, d ऑफ मॉड्युलस ऑफ v बाय dt. आणि ANet तुम्हाला माहिती आहे, अंडर रूट ऑफ AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. यावरून तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. तर ठीक आहे, हे जे प्रॉब्लेम आहेत हे तुम्ही सॉल्व्ह करून याचा आन्सर कमेंट करू शकता. काय जे आन्सर येते ते मला कमेंट करा, मी सांगेल तुम्हाला राईट आन्सर कुठलं आहे. त्यानंतर ॲनॉलॉजी म्हणजे काय आहे, तिघांमध्ये काय काय सिमिलॅरिटीज आहेत. तर बघा, लिनियर ऍक्सेलरेशन कसं दाखवलं जातं, लिनियर डिस्प्लेसमेंट s ने दाखवली जाते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा ने दाखवली जाते. रिलेशन काय भेटेल, s इज इक्वल टू r थीटा. लिनियर वेलॉसिटी v ने दाखवली जाते, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा ने दाखवली जाते. रिलेशन काय, v इज इक्वल टू r ओमेगा. लिनियर ऍक्सेलरेशन AT ने दाखवतात, अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा ने दाखवतात. रिलेशन काय भेटेल, AT इज इक्वल टू r अल्फा. समजलंय, s थीटा is equal to r थीटा, v ओमेगा v is equal to r ओमेगा, AT अल्फा AT is equal to r अल्फा. इथे जे ऍक्सेलरेशन आहे हे फक्त आणि फक्त टँजेन्शियलच घ्यायचं आहे. इथे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन येतं का, नाही, किंवा नेट ऍक्सेलरेशन येतं का, नाही. इथे फक्त येईल टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इन लिनियर डायरेक्शन, ऍक्सेलरेशन इन द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. त्यानंतर v कसा काढतो आपण, ds/dt. ओमेगा कसा काढतो, d θ/dt. ऍक्सेलरेशन कसं काढतो, dv/dt. आणि अल्फा लिनियर ऍक्सेलरेशन a कसा काढतो, dv/dt. आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा ते कसं काढतो आपण, dω/dt. ठीक आहे. तर मित्रांनो, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिलेत ते व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि मला आन्सर कमेंट करा. आणि व्हिडिओमध्ये कुठला टॉपिक जर तुम्हाला समजलेला नसेल तर तो पण कमेंट करा. तो पण टॉपिक आपण पुन्हा एकदा रिवाइज करू, किंवा ऍक्सेलरेशन कन्सेप्ट मधला कुठला टॉपिक सुटलेला असेल तरी तो पण सांगा, तो पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. टिल देन, सो कीप स्टडीइंग अँड ऑल द व्हेरी बेस्ट.